झालं? अशी का तोंड पाडून बसलाय? ए किरण्या, कशाला तोंड पाडले? चल उचल. मॅडम काय म्हणले ऐकलंस ना? हे माझ्या कुठल्या बी गोष्टीची मस्करी करत जाऊ नकोस. तुझ्यासाठी ती एक गोष्ट बी नीट करू शकत नाही का? ह्याच्यासाठी का? आता बाईक आहे म्हणल्यावर. अगं म्हणजे ती माझी नाटकात बायको आहे ना, म्हणून म्हणतोय तो तसा. मी हू दिली म्हणून झाली बायको, पण आता त्यामुळेच नाटक करायला मिळालं. म्हणजे मी आले तर होईल ना नाटक, का कॅन्सल केलं? अगं आता तूच म्हणलेलीस ना की नाही येणार म्हणून मग आम्हीच कॅन्सल केलं. अरे कशाला एवढ्याशा गोष्टीसाठी कॅन्सल करायचं? येते की मी. काय? अगं पण केवढा, तुझ्या आई तर नाही म्हणली होती ना, आणि तू काय खोटं बोलले येणार नाहीस. मग अगं आई जा म्हणल्या, तुझ्या घरी राहून उद्या सकाळी माघारी म्हणल्या. नाटकाचा विषय काढलं नाही त्यामुळे खोटं बी बोलायला लागलं नाही. खरंच सांगतास केवढा? अरे अभिजित खरंच, मी आपल्या गावात येणार आहे, पण आपल्या घरी नाही येणार. आईला शब्द दिलाय तसा. अगं मग त्याला काय होते, नाटक करायला मिळते हीच लई मोठी गोष्ट आहे. हाय का नाही अभ्या? घरी नाही झालं मिळालं म्हणून काय झालं? पण नाही यायचंच आहे की. मग काय वाजत गाजत. म्हणजे आता पुढच्या कुठल्या कार्यक्रमाला आता दादाचं लगीन येतं ना, मग दादाच्या लग्नाला बिग्नाला येईलच किती वाजत गाजत. तवाचं तवा बघू, पण आता तयारीला लागू. केवढा खरंच उपकार झाला बाया तुझं. अगं उपकार कसले त्यात? उपकार नाही तर काय, आमच्या आई मला आणि हिची हिला असं स्टेजवर काम करताना बघणार कीच तर मन भरून येईल का त्यांचं. बया हे विचार करूनच माझं मन भरून आलंय बघ. पण केवढा तुला आहे ना कसं काय पाठवलं ग? अगं बया त्याच्यासाठी बी नाटक करायला लागले. चांगलीच नाटकं करायला लागलेस की केवढा. अगं आई बी अशीच म्हणली.